शेतकऱ्यांच्या विविध मागण्या, वाढती महागाई आणि पेट्रोल डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने काल नागपुरातील गणेशपेठ बस स्थानकासमोर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलकांनी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले। वाढत्या महागाईमुळे नागरिकांचे कंबरडे मोडले असून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सातत्याने वाढत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। भाकरी आणि रोजगार मिळालाच पाहिजे, वाढती महागाई कमी झालीच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। शेतकरी आणि सामान्य जनतेच्या प्रश्नावर तातडीने उपाययोजना कराव्या अशी मागणी यावेळी करण्यात आली। राज्याच्या मागणीला घेऊन आणि त्यासोबत वाढते जे दर आहे महागाई आणि त्यासोबत जे गुन्हेगारी जे इथे वाढलेली आहे त्या सगळ्यांना घेऊन आज आम्ही इथे रस्ता रोको आंदोलनाचा ऐलान केला। इथे कार्यकर्ता जमून राहिले। आता लवकरच इथे रस्ता रोको आंदोलन आम्ही करणार आहोत आणि वाढत्या महागाईपासून जनतेला मुक्त करण्यात यावं, जनतेला रिलीफ देण्यात यावं अशी आमची मागणी आहे। आणि त्याच करता आणि सोबतच जे गुन्हेगारीमध्ये जे भारतात सेकंड नंबरवर नागपूर शहर चालले गेलेलं आहे त्यावर आळा घालण्यात यावा या मागणीला घेऊन आज हे पूर्ण रस्ता रोको आंदोलन होऊन राहिला। आपल्या आंदोलनात आता युवा सगळे येऊन राहिले। आता लवकरच आम्ही बसेस थांबवू आणि सरकारला एक इशारा। ब्युरो रिपोर्ट NTV 24।